नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 2 मध्ये आज आपण अर्ध्या लिटर दुधाचा वापर करून घरच्याच साहित्यात बनणारी व उपवासाला चालणारी मलाई ड्रायफ्रूट कुल्फी बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाववाटी बदाम घालायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाववाटी काजू घालायचे. काजू आणि बदाम आपल्याला 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर काजू आणि बदाम भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 पिस्ता घालायचे आहेत आणि तेही आपल्याला काजू आणि बदामसोबत 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. काजू बदाम पिस्ता भाजल्यामुळे ते मिक्सरमधून चांगले बारीक होतात. यासाठी आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला काढून ते एका प्लेटमध्ये ठेवायचे. नंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये पाव कप साखर घालायची आहे. साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे. साखर पॅनमध्ये पसरवून घ्यायची. कमी ते मध्यम गॅसवरती साखर आपल्याला कॅरमलाइज करायला ठेवायची आहे. साखरेला पाणी सुटायला लागले की आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे. साखर कॅरमलाइज केल्यामुळे कुल्फीला छान कलर येतो. यासाठी आपल्याला साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे. तर इथे साखर विरघळायला लागली की मी त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घातलेले आहे. तुम्ही हवं असेल तर पूर्णपणे साखर विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालू शकता. परंतु साखर जास्तही कॅरमलाइज करून घ्यायची नाही, कारण आपण साखर जास्त कॅरमलाइज केली तर कुल्फीला करपट फ्लेवर येऊ शकतो. यासाठी साखर जास्तही कॅरमलाइज करून घ्यायची नाही. दूध घातल्यानंतर आपल्याला साखरेमध्ये ते मिक्स करून घ्यायचे व नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व दूध गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये 10 ते 15 केशरच्या काड्या घालायच्या आहेत. केशरच्या काड्या घातल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने दुधामध्ये ते मिक्स करून घ्यायचे आहे व कमी गॅसवरती आपल्याला दूध उकळण्यासाठी ठेवायचे आहे. नंतर आपल्याला काजू बदाम व पिस्ता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. दुधाला उकळी आली की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेले काजू बदाम व पिस्ता त्याच्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व कमी गॅसवरती दूध आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी उकळवून घ्यायचे आहे. बारीक केलेली काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर आपल्याला दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. दूध उकळत असताना आपल्याला मध्ये मध्ये ते थोड्या वेळानंतर हलवत राहायचे आहे, म्हणजे दूध पॅनला खाली चिटकणार नाही. व आपल्याला दूध कमी गॅसवरती उकळायला ठेवायचे आहे. उकळत असताना आपल्याला ते चमच्याच्या साह्याने मध्ये मध्ये हलवत राहायचे आहे. दूध आपल्याला बासुंदीसारखे दाटसर होईपर्यंत उकळवून घ्यायचे आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये दूध छान असे दाटसर बनते, कारण आपण त्याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर घातलेली आहे. तसेच आपण त्याच्यामध्ये पाव कप मिल्क पावडर देखील घातलेली आहे. ही मलाई ड्रायफ्रूट कुल्फी बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला मिल्क पावडर वापरायची नसेल तर तुम्ही 1 लिटर दूध घेऊ शकता. मी ते अर्धा लिटर दूध घेतलेले आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाव कप मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे दूध लवकर दाटसर बनते. तसेच सोबतच आपण त्याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर देखील घातलेली आहे. त्याच्यामुळे दूध आटवायला जास्त वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटांमध्ये दूध छान असे दाटसर बनले जाते. तर इथे सुरुवातीपासून आतापर्यंत कमी गॅसवरती मी 4 ते 5 मिनिटे दूध आटवून घेतलेले आहे. दूध छान असे दाटसर बनलेले आहे. तर इथे दुधाची छान अशी दाटसर बासुंदी बनवून तयार झालेली आहे व आपल्याला नंतर त्याच्यामध्ये 5 ते 6 वेलची बारीक करून घालायची आहे. तर इथे दुधामध्ये केशर आणि वेलची पावडर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही उपवासाला खात असाल तर घाला व नसाल खात तर नाही घातले तरीही चालेल. वेलची पावडर घातल्यानंतर आपल्याला ती बासुंदीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे व आपल्याला बासुंदी थंड होण्यासाठी ठेवायची आहे. व बासुंदी थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बासुंदी घालून घ्यायची आहे व ती मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता दाटसर बासुंदी बनवून तयार झालेली आहे. बासुंदीला रंग देखील खूप छान आलेला आहे. इथे आपली बासुंदी मिक्सरमधून फिरवून झालेली आहे. नंतर आपल्याला कुल्फी मेकर घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेली बासुंदी वतायची आहे. अर्ध्या लिटर दुधामध्ये 5 ते 6 कुल्फी बनवून तयार होतात. इथे सर्व कुल्फी मेकरमध्ये आपल्याला बनवलेले कुल्फीचे बॅटर ओतून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला त्याचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला हा कुल्फी मेकर फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. कमीत कमी 10 ते 15 तासासाठी आपल्याला हा कुल्फी मेकर फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे आपली कुल्फी छान अशी बनवून तयार होते. तर इथे आपले सर्व कुल्फी मेकरमध्ये कुल्फीचे बॅटर ओतून झालेले आहे. नंतर त्याचे झाकण लावून घ्यायचे व आपल्याला कुल्फी मेकर हा फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. 10 ते 15 तासामध्ये कुल्फी छान अशी सेट होते व साधारणतः 10 ते 15 तासांनी आपल्याला कुल्फी मेकर फ्रीजरच्या बाहेर काढून घ्यायचा आहे.
व आपल्याला कुल्फी मेकरवरती थोडेसे पाणी ओतून घ्यायचे आहे व त्यामुळे कुल्फी मेकरमधून सहजपणे बाहेर निघते। तरी ते मी कुल्फी लवकरच बाहेर काढलेली होती, कारण माझा मुलगा मागत होता, त्याच्यामुळे मी जास्त वेळासाठी फ्रीजरमध्ये ठेवलेली नव्हती। तुम्ही जास्त वेळ फ्रीजरमध्ये ठेवू शकता। तर इथे आपली टेस्टी व घरच्याच साहित्यात बनलेली पौष्टिक मलाई ड्रायफ्रूट कुल्फी बनवून तयार झालेली आहे। ही कुल्फी तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।